नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारीला शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे। परंतु त्याचा फायदा काही सायबर भामटे घेत आहेत। जर तुमच्या मोबाईलवर पीएम किसान योजनेअंतर्गत लिंक आली असेल तर ती उघडू का, नाहीतर तुमचे बँक खाते रिकामे होईल। नाशिकमध्ये सायबर गुन्हेगारांनी पीएम किसान योजनेच्या नावाखाली बनावट फाईल तयार करून अनेक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे। शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यात आली आहे। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील या समस्येचा सामना करावा लागला। तसेच सायबर गुन्हेगारांकडून पीएम किसान योजना या नावाने एक बनावट लिंक सोशल मीडियावर पाठवली जाते। लाभार्थी शेतकरी ही फाईल अधिकृत आहे असे समजून ओपन करतात, मग काय त्यांच्या बँक खात्यातील पैसे काढून घेतले जातात। तर आता फसवणूक टाळण्यासाठी नेमके काय करावे पाहूयात। व्हॉट्सअप मेसेज किंवा अन्य गटांमधून आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये। पीएम किसान योजनेशी संबंधित माहितीसाठी अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in येथे जा अथवा जवळच्या केंद्रात संपर्क साधा। व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाच्या अन्य माध्यमांतून आलेल्या फेक कॉल्स मधून तुमची फसवणूक होऊ शकते। या कॉल्सद्वारे तुमच्या हप्त्याची प्रक्रिया, कागदपत्रे पूर्ण करण्याच्या नावाने पैसे मागितले जातात। कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका आणि ओटीपी किंवा व्यक्तिगत माहिती शेअर करू नका। पीएम किसानची ई-केवायसी प्रक्रिया फक्त या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर किंवा जवळच्या सीएससी केंद्रातूनच करा। फोनवर आलेल्या लिंकवर क्लिक करून ई-केवायसी करू नका। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।